हालो ची हालो हालो ची हालो ची ठीक आहे. हालो ची हालो हालो ची म्हणून चालत नव्हते केलेली मी. हॅलो हॅलो चेक चेक. चला नक्कीच वळूया सामन्याकडे. चांगला सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. एक साईडला पुणेर तर दुसऱ्या साईडला कोलमाडला संघाने पहा फलंदाजी करताना पहिल्या 3 षटकाचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये पहा 4 धावा इकडे खर्च केलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला भेटत. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पुणे संघाकडून आपल्याला पाहायला भेटतंय. चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. आपण पाहतोय की 4 चेंडूमध्ये 5 धावा इकडे खर्च केलेल्या आहेत गोलंदाज दीपेन यांनी. दोन्ही मातंबर संघ आपापल्या तालुक्यामध्ये नावाजलेले संघ आहेत. एक साईडला कोलमाडला संघ श्रीवर्धन पट्ट्यातील आपल्याला एक नामवंत संघ असा मानला जाणारा संघ म्हटलं जातं. तर दुसऱ्या साईडला पुणेर संघ आपल्याला पाहायला भेटतोय. चला पुढे छपाळून मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगला वेगवान चेंडू इकडे पाहायला भेटला. निर्धाव चेंडू इकडे फेटाळताना आपल्याला पाहायला भेटतोय दीपेन. 5 चेंडूची खेळ झालेला आहे. 5 चेंडूच्या खेळीनंतर आपल्याला धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला भेटते ती फक्त 5, म्हणजे 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या तर 5. षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय दीपेन यांच्याकडून. बॅटर सज्ज. हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडू पाहायला भेटला. पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय चांगली गोलंदाजी इकडे पाहायला भेटली दीपेन याच्या षटकातून. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. चांगलं षटक म्हणता येईल. देऊया एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. नक्कीच थोडेसे इकडे विघ्न आलेलं आहे. चांगली गोलंदाजी इकडे दीपेन यांच्याकडून पाहायला भेटतो. आपण पाहतोय नितेश डोंबले वाढदिवस चषक 2026 चे हे सामने. नक्कीच चांगलं मैदान आपल्याला पटांगण इकडे पाहायला भेटतंय कोपरी या गावामध्ये. नक्कीच कोपरी विरार हा स्थानक आता आपल्याला पाहायला भेटत आहे. जीवदानी असेल, द्वारकाधीश मंदिर असेल, तदनंतर बरेच असे बीचेस देखील आहेत, समुद्रपाट. चला पुणेर संघ आपणास विनंती आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, पटापट सामने चालू करायचे आहेत. आणि तो पुणेर किंवा कोलमाडला संघच नाही तर इतर सर्व संघांना विनंती असेल आयोजकांकडून की पटापट सामने जरा चालू करायचे आहेत. कारण शेवटच्या आपल्याला फायनल आणि सेमीफायनलचे देखील सामने याच 3 षटकांचे खेळवायचे आहेत. जर का तुम्हाला आवड असेल क्रिकेटची तर नक्कीच टाइमपास वगैरे करू नका. चला नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर पुणेर संघाकडून केवळ यांना आपण पाहतोय. जर्सी नंबर 15 पाहतोय आपण. जर्सी नंबरचं पण काही वैशिष्ट्य असतो. एका ठिकाणी आपण जर्सी नंबर पाहतोय 18, काही जणांचं 10 असतो. सर सचिन तेंडुलकर असतील, विराट कोहली असतील, त्यानंतर रोहित शर्मा. केवळ आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला षटक आपल्याला आपल्याला चांगलं षटक पाहायला भेटलं पुणेर संघाकडून. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात. आता पाहूया दुसरा षटक कशा पद्धतीने केवळ हाताळतोय. चला जास्त वेळ घ्यायची नाही. पुणेर संघ आपणास विनंती केली जाते वारंवार. आपला संघ मॅनेजमेंटचा संघ आहे तरी लक्षात ठेवायचं आहे की जास्त वेळ घ्यायचं नाहीये. चला केवळ सज्ज, फलंदाज देखील सज्ज आपल्याला पाहायला भेटतोय. सफल होऊन थोडासा मारण्याचा प्रयत्न, चांगला फटका आणि लगावलाय षटकार. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय. उत्तुंग षटकार पाहायला भेटतोय. या सामन्यातील पहिला षटकार स्वागत केलाय केवळ यांचा षटकारांनीशी. चांगली फलंदाजी इकडे वारंवार पाहायला भेटते. ज्या पद्धतीने चांद पे जाता है चंद्रयान तसंच आसमान में दिखा दिया सिक्सर आपल्याला पाहायला भेटतोय. इकडे फलंदाज
आदित्य यांच्या बॅटीतून आपण पाहतोय आदित्य यांची वैयक्तिक धावसंख्या पाहतोय 11 या धावसंख्येवर पोहोचली आहे. चांगली फलंदाजी आपल्याला आदित्य यांच्याकडून पाहायला भेटते नक्कीच. नक्कीच. हॅलो 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 पुढचा चेंडू आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पाहायला भेटला. मिसफिल्ड इथे वारंवार पाहायला भेटते. हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो चेक 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 चेक. हॅलो चेक चेक चेक. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक. 4 14 15. आदित्य आउट झाला. हॅलो चेक चेक चेक. केवळ आता आदित्य बाद झाल्यानंतर त्याची जागा घेऊन भरण्यासाठी आले आहेत नवीन फलंदाज. हो 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 चांगला चेंडू, वेगवान चेंडू आपल्याला पाहायला भेटला. केवळ यांची चांगली गोलंदाजी. मला पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅक केलेला आहे. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर 2-2 त्याच्यानंतर विकेट आपल्याला पाहायला भेटले. आदित्य नावाचं वादळ संपुष्टात गेलं. त्यानंतर निर्धाव चेंडू फेटाळला गेला. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या षटकात देखील आपण पाहतोय 10 धावा आलेल्या आहेत. वालीगावचे सुपुत्र श्री नितेशजी उंडे, रुपेशजी उंडे साहेब, आपलं इकडे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण मंचाकडे यायचं आहे. ओके ठीक आहे सर. चौकार. चौकार लिहिला का तू? 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वैयक्तिक धावसंख्या झालेली आहे ती 19 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. चांगली धावसंख्या इकडे उभारता आलेली आहे. पुणे आपल्या कोडमांडला संघाला नक्कीच शेवटचं षटक असेल या षटकामध्ये. जर का तुम्हाला संयमी खेळी करायची असेल तर नक्कीच तुम्हाला 40 ते 45 धावा, म्हणजे म्हटलं तर ह्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये जवळजवळ 15 ते 20 धावा तुम्हाला नक्कीच कराव्या लागतील. आणि जर का त्याच्याहून कमी केलं तर तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागेल. चला पुढील सामना मी आता बोलवतोय मंचावरती. टॉस का बॉसकडे हुनरवेळी विरुद्ध मामावली संघ. टॉससाठी यायचं आहे. सेकंड राऊंडचा सामना असेल. नक्कीच तुम्ही यायचं आहे. हुनरवेळी आणि मामावली संघ. चला पुन्हा केवळ सज्ज. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, तेवढा चांगला फटका पाहायला भेटलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. चांद पे गया था चंद्रयान और बॉलर को दिखा दिया आसमान. चांगला फटका आपल्याला पाहायला भेटते कोलमंडला संघाकडून. आता पहा, पहिले आदित्य फायर झालेले, आता आपल्याला सागर हे फायर होताना पाहायला भेटतोय. चांगली फलंदाजी इकडे पाहायला भेटते आपल्याला कोलमंडला संघाकडून. केवळ याच्यावरती घनागती हल्ले चढवले जातात. साहिल याच्यावरती पुन्हा एकदा फटका उत्तुंग.
उत्तुंग षटकार, चेंडू गेला सीमा रेषा पार, षटकार. खरोखरच चांगली इकडे आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते. साहिल यांच्याकडून आले आले आपल्याला पाहायला भेटले, त्यांच्या बॅटीतून 2 चेंडूवरती सलग 2 षटकार लगावे गेलेत. सागर यांच्या बॅटीतून आपल्याला सलग 2 षटकार आपल्याला पाहायला भेटते. आदित्य गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटते सागर यांची फलंदाजी कुठेतरी आक्रमक पाहायला भेटते. नक्कीच 2 चेंडूवरती 2 षटकार आलेले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठेतरी संयमी खेळीसाठी मी सांगितलं होतं की 40 ते 45 धावांचं आवाहन ते कुठेतरी जवळपास चाललेले आहेत. नक्कीच 30 धावा झालेल्या आहेत स्कोर कार्डवरती. पाहूया, सॉरी 31 धावा झालेल्या आहेत. वळूया पुन्हा एकदा पुढच्या चेंडूकडे, जिकडे आपल्याला साहिल पाहायला भेटतोय, ज्याने 2 चेंडूवरती 2 षटकार. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू एलिव्हेशन शॉट मध्ये पाहायला भेटली नाहीये, परंतु 1 धाव पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहूया. चांगली फेकी देखील पाहायला भेटली, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं, परंतु 2 धावेनिशी समाधान मला. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला भेटते. सागर पुन्हा एकदा स्ट्राईकला या 2 धावेनिशी. या षटकामध्ये आपण पाहतो पहिला 2 चेंडूवरती 2 षटकार, म्हणजे 12 आणि 2 14 धावा या 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात त्या साहिल यांनी. नक्कीच चांगलं षटक म्हणावं लागेल कोलमांडला संघासाठी. अजून देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया मोठे फटके येणार का. नक्कीच येणार, म्हणजे बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय सागर सज्ज आहेत. सेटल बॅट्समॅन आहेत. सेट बॅट्समॅन आदित्यनंतर आदित्यचे साथीदार म्हणून आले होते. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन चेंडू, परंतु एलिव्हेशन कमी, मिस स्टॉक पाहायला भेटलं, परंतु झेल इकडे काही घेऊ शकले नाही. झेल धरणीला दान. 2 धावा पूर्ण होतात का पाहूया. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु 2 धावेनिशी पुन्हा एकदा स्ट्राईकला आपल्याला पाहायला भेटत ते सागर. चांगली फलंदाजी होते आणि चांगलं कुठेतरी क्षेत्ररक्षण आपल्याला खराब पाहायला भेटतोय पुणे संघाकडून. झेल झाली असती तर कदाच स्कोर कुठेतरी थांबला गेला असता, परंतु संघाची वैयक्तिक धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 35 या धावसंख्येवर पोहोचली. आता शेवटचे 2 चेंडू असतील, पाहूया किती धावा येतात. सागर सेट बॅटर आपल्याला पाहायला भेटतोय मैदानामध्ये, आपलं नाव गोंगावताना पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा साहिल सज्ज. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संबंध एवढा चांगला होता की विचारू नका. चेंडू गेलाय सीमारेषा पार, लगावलाय षटकार. बोलतोय पाहायला भेटतोय. सागर बोलतोय साहिलला की मी हावर यू, तुला बोलतोय यू कम, आय एम फास्ट सिक्सेस. पुन्हा एकदा चांगला नॉकऑफच्या दिशेने मारला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इकडे बघता बघता पूर्ण होताना आपल्याला पाहायला भेटते. रुपेश उंडे साहेब कुठे असतील त्यांनी मंचावर यायचं आहे कृपया करून. तुमचं सहर्ष स्वागत आहे या नितेश डोंबले वाढदिवस चषक 2026 मध्ये. खरोखरच चांगली फलंदाजी, आणि फलंदाजी सागरची आवडली असेल तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. चला, टॉस साठी यायचं आहे उनरवेळी संघ आणि मामावळी संघ, दोन्ही संघाच्या कर्णधारांना लगेचच यायचं आहे. चला, बॉल घ्यायचा आहे, विनंती असेल. 43 धावांचं इकडे डोंगर मोठा इकडे उभारलं गेलंय. 44 धावा जिंकण्यासाठी तुम्हाला करायच्या आहेत पुणेर संघाला. आता पाहूया गोलंदाजी तर आपल्याला पाहायला भेटली. आता फलंदाजी कशा प्रकारे करतात पुणेर संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपल्याला या आधीच्या षटकामध्ये पाहायला भेटलं सागर यांची फलंदाजी, ज्याने सागर यांनी या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये 3 उत्तुंग षटकार आपल्याला पाहायला भेटले. 6 चेंडूमध्ये 24 धावा आपल्याला या फलंदाजीच्या बॅटीतून पाहायला भेटला सागर यांच्या बॅटीतून. चला देऊया एक संधी डीजेला, ऐकूया एक सुमधुर संगीत.
आता आपण दुसऱ्या फेरीतील सामना पाहणार आहोत. एक साईडला मामावली संघ तर दुसऱ्या साईडला हुनरवेळी संघ आपण पाहिलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही संघ गेलेले आहेत. आता या नक्कीच या सामन्यामध्ये रंगतदार सामना पाहायला भेटणार आहे. टॉससाठी नाणेफेकीसाठी श्री आपण पाहतोय संतोषजी धोकटे साहेब यांच्याकडून आपण टॉस करवणार आहोत. चला सामना चालू करायचा आहे. चला कॉइन स्पिन करायचा आहे प्लीज. संतोषजी धोकटे सर यांच्याकडून कॉइन स्पिन केला जातोय. छापा कॉल केलाय मामावली संघाकडून. नक्कीच टॉस विन झालाय. मामावली संघ आपला निर्णय कळवायचा आहे. नक्कीच मामावली संघाने क्षेत्ररक्षण घेतलंय. काय तुमचे ग्राफिक असेल. नक्कीच पहिला सामना त्यांनी देखील जिंकलाय. पहिला सामना तुम्ही देखील जिंकलाय. हुनरवेल संघ देखील बॅटिंगमध्ये आपण पाहिलेलं चांगले भविष्यांसारखा फलंदाज आहे. काही आखणी केलेली आहे का? नक्की नाही, सध्या तरी नाही केलं आहे. आता मैदानात जाऊन करूया. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील पुढील सामन्यासाठी. तसेच तुम्हाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. कोणता फलंदाज भारी पडेल मामोली संघावरती असं वाटतंय तुम्हाला तुमच्या संघातील? राज विकेट घ्यायचा विचार करतोय. हो नक्कीच नक्कीच तुम्हाला देखील पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. चला बोलूया सामन्याकडे. जिकडे एक साईडला कोलमंडला संघ आहे तर दुसऱ्या साईडला पुणेर संघ आहे. नक्कीच आपण कोलमंडला संघाकडून फलंदाजी नक्कीच आपली आपण पाहिलेली आहे या सामन्यांमध्ये. आणि सामने कुठले चालू आहेत तर सामने आपण पाहतोय नितेश डोंबळे वाढदिवस चषक 2026चे हा महासंग्राम आपल्याला पाहायला भेटतो. या चमचमत्या 4 ट्रॉफ्या आपल्याला पाहायला भेटत आहेत. कोण होणार या ट्रॉफ्यांचा मानकरी नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच माहिती पडेलच. परंतु वळतो या सामन्याकडे जिकडे आपल्याला करायचे आहेत 44 धावा पुणेर या संघाला करायच्या आहेत. म्हटलं 44 धावा म्हटलं तर मला वाटतं जवळजवळ सरासरी असेल 13 रनाची सरासरी प्रत्येक षटकामध्ये. तुम्हाला पॉवर प्लेचा षटक चांगला खेळावा लागेल कारण तुमच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा आलेल्या. नक्कीच वळूया आपण गोलंदाज आपण पाहतोय दशक. दशक म्हटलं तर नक्कीच 100 आकडा असतो आणि नक्कीच तो कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्याला पाहायला भेटणार आहे या सामन्यामध्ये. पहिला चेंडू घेऊन दशक स्ट्राईकला आपण पाहतोय. संकेशांना पहिला चेंडू सुंदर चेंडू पाहायला भेटला. वेगवान चेंडू पाहायला भेटला. कुठेतरी ऑफ स्टिकवर केलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. खरोखर चांगली गोलंदाजी करावी लागेल जर का सामना आणि पुढील फेरीमध्ये जायचं असेल तर. कारण दुपारच्या सत्रामध्ये आपण वारंवार पाहिलेलं आहे प्रत्येक मॅचमध्ये स्कोर होतो. कुठे ना कुठेतरी तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने कोलमंडला संघाने केली, सागरने केली, आदित्यने केली त्याच प्रकारची फलंदाजी तुम्हाला देखील करावी लागेल. आपण फलंदाजीसाठी पाहतोय एक साईडला आपण संकेश तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय राकेश यांना. चला पुढील चेंडू पाहतोय. हो फटका तर चांगला सजवलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आपल्याला पाहायला भेटतं आदित्याने फेकी केलेली आहे. काय होईल काय घडेल परंतु 2 धावा घेण्यासाठी काही रोखू शकले नाही संकेश यांना. या 2 धावाच्या सहाय्याने आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा इकडे झाल्यात पुणेर संघाच्या. खरोखरच आपण आयोजन नियोजन पाहतोय भव्य दिव्य आयोजन नितेशजी डोंबले साहेब यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा. खरोखरच या अशा स्पर्धा ज्या आयोजित करतात त्यासाठी आपल्याला 2 ते 3 महिने आधी आपल्याला अरेंजमेंट करावी लागते. बरीच मेहनत घ्यावी लागते. त्या ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेतली त्यांचे मनपूर्वक आभार असेल. जसे आमचे संतोषजी धोकटे सर असतील त्यांचं देखील हो चांगला फटका पाहायला भेटलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार चौकार. नक्कीच जिल्ह्यातील एक नावाजलेला सॉन्ग आहे. आपण
पुन्हा एकदा फटका चांगला सजवलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल बनलेली आहे, झेल झालेली आहे, गडी चाललाय तंबूच्या दिशेने. मोठा धक्का, मोठा आद्रा, संकेश नावाचा वादळ इकडे संपुष्टात आलेला आहे. देऊया एक संधी डीजेला, ऐकूया एक सुमधुर संगीत. मध्ये तुम्ही दावा खर्च केल्यात त्या फक्त आणि फक्त 6. नक्कीच चांगलं षटक म्हणावं लागेल. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर का तुम्ही हे 2 चेंडू चांगले हाताळला तर नक्कीच चांगलं षटक म्हणावं लागेल. परंतु आपल्याला पाहायचं आहे नवीन फलंदाज आपण पाहतोय दीपेन, ज्याने पहिल्याच षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या आपल्या संघासाठी. तोच फलंदाजीसाठी आता आपल्याला पाहायला भेटतोय दीपेन. सुंदर शपाळून मारण्याचा प्रयत्न, फटका, रॉकेटिंग षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच धन्यवाद डीजे. हाऊस पुरवाल का? या चषक वरती प्रथम क्रमांक पटकावण्याची हाऊस जर तुमची असेल तर नक्कीच तुम्हाला असे मोठमोठे फटके तुम्हाला मग खेळावे लागतील. आता पहा 5 चेंडू समीकरण, 5 चेंडू मध्ये 9 धावा नक्कीच आपल्याला करायच्या आहेत. एखाद मोठा फटका अजून फसला तर नक्कीच गेम ऑन आहे पुणेर संघासाठी. नक्कीच तेवढीच चांगली फलंदाजी करावी लागेल आणि तेवढीच चांगली गोलंदाजी देखील सागर यांना करावी लागेल जर का या स्पर्धेमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर. आपण पाहतोय नितेश डोंबले वाढदिवस चषक 2026 चा थरार महासंग्राम पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा वळूया पंचांकडे. पंच वळलेत, पंचांनी पंख पसरवून सांगितलंय अतिरिक्त चेंडू फेकावा लागेल, वाईटचा इशारा केलाय. आता पहा 5 चेंडू आणि 8 धावा, 5 चेंडू 8 धावा. आपण पाहतोय नितेश डोंबळे वाढदिवस चषक, चमचमत्या ट्रॉफ्या. या ट्रॉफ्यांचा कोण मानकरी होणार नक्कीच पुढच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला झुंज महासंग्राम खेळावा लागणार आहे. पाहूया, वळूया पुढच्या चेंडूकडे. सागर पुन्हा एकदा पंच वळलेत, पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित केलाय वाईट स्वरूपामध्ये. पहा प्रेशर 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 आता कोणावर आहे तर आपल्याला प्रेशर इकडे पाहायला भेटतोय तो सागर यांच्यावरती. 5 चेंडू मध्ये आता करायचे आहेत फक्त आणि फक्त 7 धावा, म्हणजे एखादा षटकार तुमचं संघाला विजयाच्या दिशेने नक्कीच घेऊन जाऊ शकतो. चांगली गोलंदाजी करावी लागेल. अजून देखील 5 चेंडू 7 धावा करायच्या आहेत त्या पुणेर संघाला. पुन्हा एकदा दीपेन सज्ज. आहा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कॅच होईल का? चांगली झेल पाहायला भेटली आणि दीपेन हा संपुष्टात आलेला खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. देऊया एक संधी डीजेला, ऐकू एक सुमधुर संगीत. समीकरण कुठेच वेगळं, परंतु समीकरण काय सागरवर. सागर इज ऑन रेडी. हा मोठा फटका, पुन्हा एकदा जेल बनेल का? चेंडू गेलाय
सीमारेषा पार षटकार देऊयात संधी डीजेला. कमान डीजे. सागर यांनी शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी केली होती. त्याच प्रकारची फलंदाजी सागर विरोधात इकडे पाहायला भेटते. आता 3 चेंडूनी एक धाव फक्त आणि फक्त एक धाव. विजयी संघाचे सहर्ष स्वागत. हॅलो. नक्कीच विजेता संघाचे मनपूर्वक अभिनंदन असेल. तसेच जे पराजित झालेल्या संघाला पुढील वाट खूप शुभेच्छा असतील. नक्कीच दीपेन या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. तो दीपेन चांगली फलंदाजी पाहायला भेटली. दुसऱ्या षटकामध्ये उत्तुंग षटकार आपल्याला 2 ज्यांच्या बॅटीतून पाहायला भेटले. एक चौकार देखील पाहायला भेटला. असे खेळाडू ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच दीपेन. चला आपण यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. आणि पुढील समालोचनासाठी मी आमंत्रित श्रीकांतजी पाटील सर आपल्या सफाळे गावचे